खरं तर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटामध्ये जी पडझड आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण खरं तर संपर्क प्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या संपर्क पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला होता। त्यानंतर त्यांनी पक्षासाठी काही कालावधी देखील दिलेला होता, जेणेकरून ज्या त्यांच्या मागण्या आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं आहे त्यावरती विचार होऊन कुठेतरी पक्षामध्ये पक्ष संघटनेमध्ये काही अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा शिवाजीराव सावंत यांना होती। मात्र खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्यानंतर जवळपास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी त्याचबरोबरीनं पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले होते। मात्र या सर्व राजीनाम्या सत्रानंतर देखील पक्षाकडून त्यांना कोणत्याही पद्धतीची विचारणा झाली नसल्याचं एकंदरीत माहिती समोर येते आणि त्यामुळेच अखेरीस शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट आता पक्षाला देखील रामराम ठोकलेला आहे, जय महाराष्ट्र केलेला आहे। आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी आता आपला पुढचा जो घरोबा आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये असल्याचं स्पष्ट देखील केलेलं आहे। त्यांच्या वतीने सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळेच आता शिवसेना शिंदे गटातील परतीचे दोर तर अर्थातच थांबलेले आहेत, कापले गेलेले आहेत। मात्र भारतीय जनता पार्टीला या सर्व पक्षप्रवेशांचा फायदा देखील होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता आणि त्याचबरोबरीनं माढा तालुक्यामध्ये विशेषतः माढा शहर असेल, माढा तालुका असेल, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठा चेहरा जो आहे तो समोर आलेला नव्हता। परंतु आता शिवाजीराव सावंत यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला माढा शहर आणि माढा तालुक्यामध्ये एक मोठा चेहरा देखील मिळालेला आहे। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आणखी बळकट होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे शिवसेनेसोबतच इतर पक्षातून देखील काही मोठे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळते। त्यामध्ये बडे नावं देखील असलेले पाहायला मिळत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप माने त्याचबरोबरीनं काँग्रेसचे नेते आणि जिल्हा कार्याध्यक्ष असलेले अनेक नेते जे आहेत ते देखील भारतीय जनता पार्टीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात, अशा पद्धतीची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच शिवाजीराव सावंत यांचा जो फटका आहे तो महायुतीतल्याच पक्षांना बसल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये शिवसेना शिंदे गट कशा पद्धतीनं आपली संघटनात्मक ताकद वाढवत आहे आणि कशा पद्धतीनं नव्या नेत्यांना चांगली संधी देऊन या ठिकाणी या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने ॲक्टिवेट करत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण जर पाहिलं की महायुतीतलेच दोन पक्ष असलेले, एक म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दुसरे शिवसेना शिंदे गट, आता शिवसेना शिंदे गटातीलच पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिल्यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची निश्चितपणे गोची झाली आहे असं म्हणता येऊ शकतं। त्यामुळेच आगामी कोणत्या पद्धतीचे धक्के या महायुतीतील पक्षांना बसणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।